मुलांना आपण पाहूया, की हे आपण प्रत्यक्षरित्या कसं काय करू शकतो, की जे अन्न सुरक्षित ठेवण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपण कशाप्रकारे करून ठेवू शकतो. त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत आणि तो प्रयोग कोणता आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. प्रयोगासाठी आपण कोणत्या गोष्टीची मदत करत आहोत. बघा, तुम्हाला इथे काय सांगितले, की एक प्रयोग करायचा आहे. तो कशावर करायचा आहे? अन्नपदार्थावर करायचा आहे. की तुम्हाला काय सांगितले, की तिथे एक चपाती घेतलेली आहे. एका चपातीचे 3 तुकडे घ्या. म्हणजे बघा, मुलांना इथे काय सांगितले, की ही एक चपाती आहे. या चपातीचे 3 तुकडे आहेत. ते 3 तुकडे तुम्हाला करून घ्यायचे आहेत. त्याच्यात आणि पुढे काय करायचं आहे ते देखील बघा आपल्याला. 3 तुकडे केल्यानंतर एका तुकडीचं आपल्याला काय करायचं आहे, ज्याच्यातलं एक तुकडा तसाच बंद डब्यात ठेवायचा आहे. म्हणजे जी चपाती तुम्ही गरम-गरम शेकून घेतलेली आहे, जी आपण खाण्यासाठी जी वापरतो, जी पोळी आपण खाण्यासाठी वापरतो, ते काय करायचं आहे, एक जो प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये ती आपल्याला टाकायची आहे आणि त्यावरून आपल्याला झाकण लावायचं आहे. त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया करायची नाही बघा, झाकण लावून ठेवायचं आहे. आता दुसऱ्या पोळीचं काय करायचं आहे ते बघा, की दुसरे जो तुकडा आहे, जो एक तुकडा आहे तो आपण काय केला आहे, तो प्लास्टिकच्या डब्यामध्ये तो एक तुकडा आपण ठेवलेला आहे. दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता चांगला भाजून म्हणजे रोस्ट थंड करून डब्यात बंद करून ठेवा. म्हणजे दुसरा जो तुकडा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, की तो एका तव्यावरती तव्यावरती काय करायचं आहे, तो चांगला भाजायचा आहे. त्याला तेल लावायचं नाही, चांगला रोस्ट करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर तो देखील डब्यामध्ये बंद करून ठेवायचा आहे. म्हणजे एका डब्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जशी चपाती झाली आहे तशी ती नरम चपाती एका डब्यामध्ये तो चतकुर तुकडा तो ठेवायचा आहे. दुसऱ्या पोळीचा तुकडा आहे तो काय करायचा आहे, तो देखील तव्यावरती चांगला भाजून तो थंड होऊन तो दुसऱ्या डब्यामध्ये देखील काय करायचं आहे, ठेवून द्यायचा आहे. बघा चित्रामध्ये दिसतं किती कशा प्रकारे चांगली भाजून तो रोस्ट करत आहे, त्याला तेल लावत नाहीये आणि जो भाजल्यानंतर तोही तुकडा ठेवून द्यायचा आहे. आता बघा इथे काय सांगितलं, दुसरा तुकडा पुन्हा गरम तव्यावर करपू न देता तो चांगल्यावर भाजून थंड करून डब्यात बंद करून ठेवा, तसे सांगितले. आणि तिसरा जो तुकडा आहे तो काय करायचा आहे, शक्य असल्यास तिसरा तुकडा डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा. त्यांनी काय सांगितले, शक्य असल्यास तिसरा जो तुकडा उरला आहे तो तुकडा तुम्हाला काय करायचा आहे, स्टीलच्या डब्यामध्ये आहे. तुम्हाला बघा इथे फ्रीजमध्ये दिसत आहे, फ्रीज आहे. त्या फ्रीजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो तुकडा आहे तो तुम्हाला त्या डब्यामध्ये पुन्हा पॅक बंद करून त्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. हा आपण प्रयोग करत बघावं, की या तिन्ही डब्यामध्ये की जो वेगवेगळे जे तुकडे आपण ठेवलेले आहेत त्या तुकड्यांमध्ये की काय परिणाम होत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. की जर आपण जो तुकडा ठेवला आहे ते दोन्ही तुकडे आपण बाहेर ठेवले आणि एक तुकडा जो आहे तो आपण फ्रीजच्या डब्याच्या आतमध्ये ठेवला आहे. मग त्या तुकड्यावरती 2 दिवसांनी 3 दिवसांनी काय परिणाम होतात हे देखील आपण इथे पाहायला आपल्याला बघणार आहोत. की बघूया की आपण कशा प्रकारे त्याच्यावर त्या तुकड्यावर परिणाम होत आहे, की ते व्यवस्थित त्यांनी ठेवलेला आहे. बघा तुम्हाला इथे 3 डबे दिसत आहे. आपण किती तुकडे घेतले मुलांनो, 3 तुकडे घेतले. 3 तुकडे जो आपण होता, की जसा तव्यावर आपण चपाती गरम करून जी खायला घेतो ती तशी चपातीचा एक तुकडा याच्यात ठेवला आहे. एक तुकडा आपण त्या तव्यावर रोस्ट करून चांगला व्यवस्थित भाजून थंड करून तो देखील ठेवला आहे. आणि तिसरा जो डबा होता तो आपण कुठे ठेवला होता, फ्रीजमध्ये ठेवला होता. आता हा तुकडा कसा दिसत आहे आपल्याला हे पाहायचं आहे मुलांनो. तुम्ही इथे बघू शकता, या तुकड्याचे 2 ते 3 दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण करायचं आपल्याला. किती दिवस? 2 ते 3 दिवस. दिवस आणि रात्री काय करायचं आहे, दिवस आणि सकाळ संध्याकाळ काय बोलायचं आहे आपल्याला, तो बघायचा आहे की याच्यामध्ये काय परिवर्तन होत आहे. हे जे आपण तुकडे ठेवले आहे या तुकड्यामध्ये आपल्याला काय परिवर्तन दिसत आहे ते तर आपण इथे पाहणार आहोत, की याच्यावर काही परिणाम होतोय का नाही, की जो आपण जसा ठेवला आहे तो तसा दिसतोय का, हे देखील मुलांना पाहणं तितकंच गरजेचं आहे. की आता आपण पाहणार आहोत की बघा इथे 3 दिवस उलटलेले आहेत. या तुकड्याचे 2 ते 3 दिवस सकाळ संध्याकाळ निरीक्षण, म्हणजे याला म्हणणार ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, पाहणे, की सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे बघा आता ही रात्र झालेली आहे, सकाळ मग काय आढळून आले इथे, आता ते बघणं फार गंमतशीर असणार आहे, मजेशीर वाटेल. तुम्हाला उत्सुकता असेल ना, की नेमकं ह्या तुकड्याबरोबर कसं झालं, काय झालं आहे, तिन्हीची एकच प्रक्रिया होत आहे का अजून वेगळं काय होत आहे, हे काय आपली प्रयोग आहे. आणि हा आपण प्रयोग पाहत आहोत की हा प्रयोग आपला कितपर्यंत निष्कर्ष आपला निघत आहे ते आपण पाहणार आहोत. इथे काय सांगितलं, की जो पहिला जो आपण तुकडा ठेवला होता त्या तुकड्यामध्ये काय दिसत आहे मुलांना तुम्हाला, की बघा या पहिल्या तुकड्याला बुरशी लागलेली आहे. काय सांगितलं इथे, की डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात, तो त्याला वास येऊ लागतो. म्हणजे आपण या डब्यामध्ये काय केलं, की जो तुकडा ठेवला आहे त्या तुकड्याला काय लागलं आहे, की पांढरे कापसासारखं काहीतरी इथे तुम्हाला दिसत आहे. हे डॉट 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 जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, हे छोटे छोटे काय आहेत, ते हिरवे तंतू आहेत. त्याला काय म्हणणार, तंतू आहेत. व त्याला वास पण येत आहे. म्हणजे किती बघा, हे पहिला प्रकार इथे काळे
किंवा हिरवे तंतू आहेत, म्हणजे हे दोन वाढू लागतात आणि त्याला वास पण येतो. म्हणजे बघा की जो पहिला चपातीचा तुकडा होता त्याचे 3 परिणाम आपल्याला दिसून यायला लागले, की डब्यात बंद केलेल्या चपातीच्या तुकड्यावर आपल्याला काय दिसत आहे, की कापसासारखे पांढरे, काळे किंवा हिरवे 3 कलर दिसत आहेत. बघा, हा पांढरा एक, हा काळा एक आणि हा हिरवा एक. 3 कलर, काळा किंवा पांढरा किंवा हिरवा, हे 3 कलरचे काय आहेत, तंतूसारखे वाढू लागले आहेत. काहीतरी तंतूसारखं त्याच्यात वाढत आहे आणि त्याला काय येत आहे, वास येत आहे. वास येत आहे म्हणजे की स्मेल येत आहे. म्हणजे याचा अर्थ ही चपाती कशी झाली आहे, खाण्याच्या योग्यतेची नाही. ती आपण खाऊ शकत नाही, कारण त्याला काय लागली आहे, बुरशी लागलेली आहे. आणि अशी आपण चपाती खाल्ल्यास आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो आणि आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊन आपण वेळप्रसंगी आजारी पडून आपल्याला डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपण मुलांना काय करतोय, की अशा प्रकारचा चपाती म्हणजे आपण हा प्रयोग करून बघितला की काय होऊ शकतं, की त्याच्यामुळे आपल्याला बघा पाहिलं की ते बंद केलेल्या चपातीवर कापसासारखे पांढरे, हिरवे किंवा काळे तंतू वाढू लागतात आणि त्याला काय होतं, वास येतो. वास आल्यामुळे ती म्हणजे चपाती ती काय झाली आहे, खराब झाली आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे ते आपण चपातीचं सेवन करू शकत नाही. हा झाला पहिला प्रयोग. बरोबर आहे, की जो आपण पहिला तुकडा ठेवला होता त्याचा हा झाला पहिला प्रयोग. आता दुसऱ्या प्रयोगावर काय होतं ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे, की बघा या उलट जे पहिल्या प्रकारामध्ये जे आपण पाहिलं की त्या चपातीवर काय परिणाम झाला, की ते आपल्याला दिसायला लागले. ते कापसासारखे काहीतरी तंतू दिसतात. ते तंतू कशा प्रकारचे आहेत, ते काळपट आहेत, हिरवट आहेत आणि पांढरे आहेत आणि परत त्याला वास देखील येत आहे. परंतु आता आपण याच्यामध्ये पाहणार तर आपण फ्रीजमध्ये जे तुकडे ठेवले होते, या उलट फ्रीजमध्ये ठेवलेला तसाच पुन्हा भाजून थंड करून ठेवलेला तुकडा, म्हणजे 2 तुकडे झाले. जो पहिला होता तो आपण पाहिला होता की जो डब्यामध्ये ठेवला होता त्याच्यावर काही आपण भाजलं नाही, काही नाही. तो एक तुकडा त्याच्यावर काय परिणाम झाला ते आपण पाहिलं. तर दुसरा जो तुकडा आहे जो आपण फ्रीजमध्ये ठेवला होता किंवा जो तिसरा जो तुकडा होता तो भाजून थंड करून ठेवला होता, तो तुकडा बरेच दिवस खराब होत नाही. तो काय होत नाही, तो खराब होत नाहीये, म्हणजे तो व्यवस्थित राहतो. तो आपण त्याला खाऊ देखील शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे किंवा तो आपण त्याच्यावर तव्यावर भाजून ठेवल्यामुळे काय होत आहे, तो खराब होत नाही. म्हणजे या 2 गोष्टी म्हणजे आपण पाहिलं, की जो आपण ज्याच्यावर बघा इथे काय सांगितलंय, की जो भाजून ठेवला होता त्याच्यावरही तो काय होत नाही, खराब होत नाही. म्हणजे हा आपण प्रयोग करून पाहिला, की फ्रीजमध्येच असं का होतं, याच्या मागची कारणे काय आहेत, की कशामुळे जो एक भाग होता तो खराब झाला पण दुसरा किंवा तिसरा तुकडा खराब झाला नाही. त्याची आपण कारण शोधणार आहोत. निष्कर्ष आपण पाहणार आहोत. बघा, हे चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे फायबर्स, म्हणजेच काय याला म्हणतात, तंतू म्हणजे फायबर म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे, की जर आपण मगाशी जो पहिल्या नंबरचा जो प्रयोग केला, की जो पहिला चपातीचा जो तुकडा होता तो काय आहे, त्याच्यावर जे तंतू वाढतात त्याला आपण बुरशी बोलतो, की जी कापसासारखी असते. त्याचा कलरमध्ये देखील फरक असतो. कधी हिरवा असतो, कधी पांढरा असतो, कधी काळा असतो. आणि हा बहुतेक कधी होतो, की खूप दिवस अन्न साठून राहिल्यामुळे, खूप दिवस अन्न पॅकेटमध्ये देखील साठून राहिल्यामुळे होतं. उदाहरणार्थ आपण एखादा समजा ब्रेडचं पॅकेट आणलं आणि ते ब्रेडचं पॅकेट आपण अर्धं खाल्लं आणि अर्धं आपण तसंच बाहेर ठेवलं आणि त्याला व्यवस्थित घट्ट बांधून ठेवली, तर तो काही दिवसांनी बघा आतल्या आतमध्ये त्याला बुरशी येते. तो काळपट दिसायला लागतो. त्याच्यावर अशी सफेद, हिरवा, काळा काय दिसायला लागतं. आपल्याला तंतू ते असतात आणि त्याच्यातून वास येत असतो. आपल्याला जो नेहमीचा कलर जो पांढरा शुभ्र ब्रेड असतो तो ब्रेड न दिसता आपल्याला त्याच्यावर काहीतरी काळपट कलरची एक प्रकारची तंतूसारखी आपल्याला आकाराची त्याच्यात बुरशी निर्माण होत असते. त्याचा वास येत असतो आणि तो आपण खाऊ शकत नाही. तसंच इथे बघा चपातीच्या बाबतीत देखील बोलले त्या तंतूला काय बोलले जातं, बुरशी बोलले जातं. आणि ही बुरशी बघा जर आपण सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या उघड्या डोळ्यांना ती व्यवस्थित दिसत नाही, पण आपण सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने जर आपण त्याला पाहिलं तर ती अशी प्रमाणात आपल्याला दिसते, की त्याच्यामध्ये छोटे छोटे जीवजंतू तयार झालेले असतात. ते जीवजंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाही. बघा हा बुरशीचं इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला चित्र मोठं करून दाखवलं आहे, की ती कशा प्रकारे तुम्हाला ती दिसत आहे आणि ती बुरशी आपल्या जर पोटात गेली तर आपलं काय होऊ शकतं, आपल्या शरीराला ती हानिकारक आहे. त्याच्यामुळे याचं सेवन करणं योग्य नाही. आता हे बघा ही तुम्हाला बुरशी अजून मोठ्या प्रमाणात दाखवली आहे, की बुरशी हा सूक्ष्मजीवाचा एक प्रकार आहे. म्हणजे अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, की जे कशातून होतात, पाण्यातून होतात, हवेतून होतात, हवेमार्फत होतात, जेव्हा आपल्याला समजूनही येत नाही, की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात, की जे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. उघड्या डोळ्याने म्हणजे की जसं आता आपण घरामध्ये वावरत असताना घरातून आपल्याला सगळं फर्निचर दिसतं, टीव्ही, फॅन, लाईट, बरोबर आहे, सोफा, हे सगळं टेबल,
आपण या सर्व वस्तू पाहू शकतो, कारण ते आपल्या मोठ्या प्रमाणात असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला गोष्टी दिसू शकतात. परंतु जे अगदी छोट्या स्वरूपामध्ये असतात, की जे आपण आपल्या डोळ्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. अगदी आपण चष्मा लावून सुद्धा ते पाहू शकत नाहीत. इतके ते छोटे जीवजंतू असतात. ते आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जे ठेवलेले सूक्ष्मदर्शक असतात, त्या काचेच्या द्वारेच आपण दुर्बिणीने ते पाहू शकतात, की त्याला बुरशी ही कशाप्रकारे आलेली असते. तो कशा सूक्ष्मजीवाचा तो एक प्रकार आहे. अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव हवेमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, परिसरामध्ये उपलब्ध असतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यातलाच हा एक प्रकार आहे. बुरशी हा एक प्रकार आहे. तो एक आहे सूक्ष्मजीवाचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देखील काय आहे, जीव आहे. म्हणून तर त्यांनी सांगितले जीव. तर अन्न आणि सूक्ष्मजीव याचा काय संबंध आहे परस्पराचा, की सूक्ष्मजीव आहेत जे हर एक गोष्टीमध्ये आहेत. तुम्ही पाण्यामध्ये आहेत, हवेमध्ये आहेत, पर्यावरणामध्ये, परिसरामध्ये आहेत. तुम्ही जिकडे जाल तिथे सूक्ष्मजीव असते, परंतु आपल्याला त्याची सुरक्षता घेणं गरजेचं आहे. अन्न आणि सूक्ष्मजीव याचा एकमेकांशी काय आहे, संबंध येतो. जिथे अन्न आहे तिथे सूक्ष्मजीव हे देखील असणारच. आता तुम्ही बोलाल कसे काय असणार आहे, की बरोबर आहे, की जिथे पण एखाद्या ठिकाणी समजा अन्न साठून राहिलं, की जेव्हा साफ करताना एखादी जागा एका ठिकाणी ते अन्न पडलं असेल, मग तो भात असेल, डाळ असेल, जे काही असेल, चपातीचा तुकडा असेल, तो तसाच एखाद्या डब्यात पडून राहिला. मग ते काय होतं, कालांतराने त्याचं काय होतं, बुरशीमध्ये त्याचं रूपांतर होतं. तिथे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते. आणि मग कधी-कधी जेव्हा आपण कधी दूध एखाद्या वेळेस टोपामध्ये खराब होऊन जातं, मग तो टोप समजा आपण दुधाचा घासत नाही, तर त्याच्यामध्ये देखील सूक्ष्मजीवाची वाढ होते. ते जेव्हा आपण झाकण उघडतो तेव्हा ते आपल्याला एक प्रकारचा स्मेल येतो, वास येतो, आणि त्याच्यामध्ये देखील जे बारीक-बारीक काय होतात, किडे होतात. म्हणून वेळेत सगळं स्वच्छता करणं देखील गरजेचं आहे. जिथे अन्न आहे तिथे सूक्ष्मजीवांची देखील वाढ होत राहते. पण आपण काळजी न घेतल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते, हे देखील लक्षात ठेवा. जर काळजी घेतली तर सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकत नाही. म्हणून अन्न आणि सूक्ष्मजीव याचा एकमेकांशी संबंध आहे. आपल्या सभोवती हवेत, पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तुम्हाला माहीत आहे. मी आत्ताच सांगितलं, की तुम्ही परिसरात जिथे जाल तिथे हवेच्या मार्फत तुम्हाला सूक्ष्मजीव मिळतील, तुम्हाला पाण्याच्या मार्फत सूक्ष्मजीव मिळतील. आता तुम्ही म्हणाल हवेमध्ये कसे काय सूक्ष्मजीव असू शकतात? आम्हाला तर ते दिसत नाहीत, बरोबर? तुम्ही बोलू शकता, की आमच्या तर डोळ्याला दिसत नाही सूक्ष्मजीव. पण तेच आहे, सूक्ष्मजीव हे आपल्याला उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्तीला समजा सर्दी झालेली असेल आणि ती वारंवार सर्दी म्हणजे ती शिंका मारत असेल, तर त्या शिंकेद्वारे देखील अनेक सूक्ष्मजीवांचा प्रसार होत असतो. त्याच्या समोर असणाऱ्या व्यक्तीला ते काय जातं, ते ते सूक्ष्मजीव उडून जातात. त्याप्रमाणे एखाद्या खोकल्याच्या द्वारे सर्दीच्या द्वारे काय होऊ शकतं, सूक्ष्मजीवांचा प्रसार होत राहतो. मग ते काय, त्याला जसं आपण बोलणार संसर्गजन्य रोग बोलू शकतो आपण. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्या त्या गोष्टीचे आदान होते, किंवा त्या गोष्टी त्या प्रसारित होतात, आणि त्याच्यामुळे मग सूक्ष्मजीवांचा काय होतंय, दुसऱ्या व्यक्तीला त्याची लागण होते. मग त्यालाच आपण काय बोलणार, संसर्गजन्य रोग आहे. आपण म्हणतो ना, कधी-कधी प्रत्येकाला होतं, अरे प्रत्येकाला सर्दी आणि खोकला झालाय. म्हणजेच काय, की जी व्यक्ती त्या व्यक्तीच्या संपर्कात येते तिला आपण काय बोलतो, की संसर्गजन्य रोग असं बोलतो. मग तो सर्दी असो, खोकला असो, ताप असो. मग त्यामुळेच आपलं काय होतं, की सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना दिसत नाही. अशा प्रकारे हवेमार्फत हे काय येतात, सूक्ष्मजीव येतात. जसं एखादं वाहन चाललंय, त्या वाहनातून धूर येतो. मग तो धूर आपल्या काय जातो, नाकातोंडात जातो. तो आपल्याला जाताना दिसतो का? की जे आपण ते एक गाडी आपल्या डोळ्यासमोरून झाली, आपल्या समोरून जर गाडी गेली आहे, त्या गाडीतून धूर येतो. मग तो आपल्या नाकातून जाताना दिसतो का? आपल्या नाकाच्या तोंडात नाही दिसत. परंतु तो कालांतराने 1 दिवसाने, 2 दिवसाने, 3 दिवसाने मग आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. मग अशा प्रकारे हवेतून आपल्या नाकाच्या द्वारे ते आपल्या शरीरामध्ये त्या सूक्ष्मजंतूचा प्रवेश होतो, आणि मग आपल्याला थोड्या दिवसानंतर त्याची काय होते, जाणीव निर्माण होते, आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो. आता पाण्याद्वारे कशाप्रकारे सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये देखील प्रवेश करू शकतात. समजा आपण एखाद्या व्यक्तीने पाणी पिलं आणि ते तसंच ठेवलं, मग त्या उघड्यावर जर ठेवलं, ते झाकण न ठेवता ठेवलं, तर तिथे कालांतराने काय होतं, की त्या झाकणावर की त्या पाण्यामध्ये काय होतात, सूक्ष्मजीव तयार होतात. बाहेरचे जे हवेचे जे थर असतात ते त्या पाण्यावर येऊन काय होतात, साचत असतात, आणि ते पाणी आपण पिल्यास आपल्याला हानिकारक असते. त्याच्यामुळे डॉक्टर नेहमी सांगतात, पाणी काय करा, झाकून ठेवा. जेवढे आवश्यक असेल तेवढेच पाणी घ्या. परंतु कधीतरी असं होऊ शकतं, की आपण पाणी पिलं आणि तसंच ठेवलं. मग एखादी व्यक्ती येते, तिला उठायचा कंटाळा येतो, म्हणून ती काय करते, तेच पाणी पिते. पण ते तिला माहिती नसतं, की ते 1 तासापूर्वी ठेवले का 2 तासापूर्वी ठेवले. तिला वाटतं, की हे स्वच्छ पाणी आहे. परंतु मित्रांनो, हे पाणी पिण्यास एकदम धोकादायक आहे. कारण हवेमध्ये देखील खूप सारे थर असतात, आणि ते थर त्या पाण्यावरती येतात,
हवेमध्ये सूक्ष्मजीव असतात जे आपल्या डोळ्याने दिसत नाहीत, ते देखील काय करतात, त्या पाण्यावर येऊन बसतात. त्याच्यामध्ये कधी कचरा पडलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी समजून येत नाही. किंवा एखादी आजारी व्यक्ती असते, ती देखील काय करते, पाणी पिते. म्हणजे जे आजारी व्यक्ती ती पाणी पिते आणि तेच पाणी आपण पिलं तर आपणही आजारी होतो. म्हणूनच काय सांगतात डॉक्टर, की पाणी आणि जे संसर्गजन्य जे रोग होतात ते हवेमार्फत होतात आणि मार्फत होतात. त्याची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. पाणी नीट बघून पिलं पाहिजे, की आपण पाणी पित असताना आपली काळजी घेतली पाहिजे, की त्या पाण्यामध्ये काही कचरा आहे का, ते पाणी गढूळ आहे का, बरोबर आहे. तसेच पाण्यामध्ये देखील बाबा जे पाणी जर अस्वच्छ असेल तर अस्वच्छ आपण पाणी पिल्यामुळे देखील आपल्याला पोटाचे अनेक प्रकारचे विकार घडू शकतात. पोटदुखी येते आणि आपल्याला जुलाब होऊ शकतात, आपल्याला उलट्या होऊ शकतात. हे आपण पुढे पाहणारच आहोत, की अशा प्रकारे आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी हे स्वच्छ गाळून पिलं पाहिजे. उकळून, गाळून आणि ते थंड करून पिणं हे सर्वात जास्त उत्तम आहे. त्याच्यामुळे पाणी पिण्याची देखील एक पद्धत आहे, की ते पाणी तुम्ही आणलं आणि पिलं ते पावसाच्या दिवसात तर ते अतिशय हानिकारक आहे. म्हणून प्रत्येकाने पाणी उकळून, गाळून, थंड करून पिणं हे गरजेचं आहे. बघा आता आपण पुढे जाऊया. आपल्या सभोवतील हवेत, पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात, हे तुम्हाला माहितीच आहे. मग ते असे बॅक्टेरियासारखे असतात. तर तुम्हाला हवेचं बोललं तर बघा, हे हवेमध्ये असे बॅक्टेरियासारखे असतात आणि पाण्यामध्ये बोललं तर की बघा हे वेगळ्या प्रकारचे जीव असतात. जे हवेतले सूक्ष्मजीव असतात ते वेगळे असतात आणि पाण्यातले जे सूक्ष्मजीव असतात ते देखील वेगळे असतात. हो, त्यांचा जो आकार आहे, त्याचा जो शेप आहे तो देखील वेगळ्या प्रकारचा आहे. ते सूक्ष्म जीव असतात हे महत्त्वाचं आहे. ते त्याच्यामध्ये देखील जीव आहे, परंतु ते खूप छोट्या प्रमाणामध्ये असतात. म्हणजे आपल्या डोळ्याला ते दिसत नाही. हवेमध्ये म्हणजे बघा, की अगदी डॉट सारखे, अगदी बिंदूसारखे, की जे बिंदू जो असतो त्या बिंदूच्या आकाराचे देखील काय असतात, ते जीवजंतू असतात. तसे पाण्यातले देखील जे जीवजंतू असतात ते त्याला कोणत्याही प्रकारचे त्याचा आकार हा असू शकतो. ते देखील आपल्याला जीवजंतू डोळ्यांनी दिसत नाही. मग अशा प्रकारे हवेतून आणि पाण्यातून सूक्ष्मजीवांचं काय होतं, वाढ होत असते आणि ते आपल्या शरीरात गेल्यास आपल्याला काय होते, आपल्या शरीरात हानी होते आणि आपल्याला वेळेप्रसंगी डॉक्टरकडे जावे लागते. बघा तुम्ही इथे बघू शकता, की त्यामुळे काय होतं, आपल्याला अजून आपल्या शरीराला देखील त्रास होऊ शकतो. म्हणून आपण शक्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, बघा इथे तुम्हाला खूप सारे जे फ्रुट्स आहेत, जे फळं आहेत, ते तुमच्या शरीराला हानिकारक आहेत का पोषक आहेत? तर अर्थातच तुम्हाला हे पोषणकारक आहे, की हे खाणं देखील तितकंच गरजेचं आहे. की जर तुम्ही अन्न खाताय तर अन्नाबरोबर तुम्हाला फळांची देखील आवश्यकता आहे, की जे विटॅमिन्स, जे कार्बोहायड्रेट्स, जे जीवनसत्वे आहे, कॅल्शियम आहे, हे देखील तुम्हाला त्याच्यातून मिळणं हे गरजेचं आहे. जसं अन्नातून मिळतं तसं शरीरातून देखील हे तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीत अन्नपदार्थाच्या बरोबरीने इथे तुम्हाला ऊब सांगितली, म्हणजे एक प्रकारची आग सांगितली. ऊब, पाणी आणि हवा या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. म्हणजे जे सर्वसाधारण अन्नपदार्थ आहे, ऊब म्हणजे जी उष्णता आहे, पाणी, हे पाणी दाखवलंय आणि हवा दाखवली, या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. सर्व सजीव सृष्टीला जिवंत राहण्यासाठी काय लागतं, ऊब देखील गरजेची आहे. बरोबर आहे, अन्नपदार्थ गरजेचा आहे, ऊब गरजेचे आहे, पाणी गरजेचं आहे, हवा गरजेची आहे आणि प्रत्येकाला हे गोष्टी मिळणं आवश्यक आहे. मग तो छोटाचा छोटा जो जीवजंतू जो असतो, सजीव सृष्टी आहे किंवा सजीव सृष्टीतील जे सूक्ष्म जीव आहेत त्यांना देखील उबाची गरज आहे, त्यांना देखील अन्नपदार्थाची गरज आहे आणि त्यांना देखील पाणी आणि हवेची देखील गरज आहे. तर बघा मुलांनो, की या सर्व गोष्टी ह्या छोट्यातल्या छोट्या जीवजंतूला, सूक्ष्मजीवांना देखील त्याची गरज आहे. आपण बोलू की ते सूक्ष्मजीव आहेत त्यांना काय खायची गरज आहे, ते देखील काहीतरी खात असतील, म्हणून तर त्यांची वाढ होत आहे, म्हणून त्याची ती ग्रोथ होत आहे. ते देखील पाणी पित आहेत, त्यांना देखील हवेची गरज आहे. या सर्व गोष्टी सर्व सजीव सृष्टीतील हर एक प्राणी, हर एक पशु पक्षी सर्वांना काय आहे, अन्न, हवा, पाणी या सर्वांची तितकीच गरज लागलेली असते. आता बघा तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक चित्र दिसत आहे, की एखादी जी भाजी आहे जी आपण बनवली आहे किंवा जी बनवून ती किती दिवस ठेवली गेलेली आहे, तर तुम्हाला त्याच्यात काय सांगितलंय, की याच्यामध्ये देखील सूक्ष्मजीव तुम्हाला आढळतात. ती भाजी जर खराब झाली आणि आपल्या लक्षात नाही आलं, पण जर आपण ती खाल्ली तर काय होऊ शकतो, आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे आपल्या अन्नातील किंवा अन्नपदार्थात सूक्ष्मजीवाची वाढ भरभर होणे ही नेहमी शक्य असते. जर या सर्व गोष्टी जर त्या लोकांनाही जर मिळाल्या, म्हणजे काय मिळाले, की त्यांना अन्न मिळालंय, त्यांना ऊब मिळाली, हवा आणि पाणी, हे सर्व गोष्टी जर त्यांनाही जर मिळत आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय होतंय, त्या सूक्ष्मजीवाची काय होत आहे, वाढ होत आहे. आणि ती नुसती वाढ होत नाहीये, इथे त्यांनी काय सांगितलंय, भरभर वाढ होत आहे. काय आहे भरभर म्हणजे कशी पटकन होत आहे, लवकर होत आहे, की जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची वाढ ही भरभर होत आहे. सूक्ष्मजीव
आणि मग हे नेहमीच बरोबर होणे हे नेहमीच शक्य असते. कशामुळे शक्य असते? जसं आता आपण मगाशी सांगितलं आहे, की अन्न आहे, ऊब आहे, पाणी आहे आणि हवा आहे. या सर्व गोष्टीमुळे सूक्ष्मजीवांची काय होत आहे? वाढ होत आहे आणि ती कशी होत आहे? भरभर होत आहे आणि त्यामुळे हे नेहमीच हे शक्य होत आहे. एखादा पदार्थ जर खराब झाला, एखादी भाजी बनवली ती खराब झाली, मग ते जसं तो ब्रेड आहे, जसं भाजी आहे, तो खराब झाला की तो काय होतो? त्याच्यात ते किडे तयार होतात, जे सूक्ष्मजीव तयार होतात. मग ते सूक्ष्मजीव आपण समजा ते बाहेर ठेवलं बघा, सहसा फ्लॉवर असतो, त्याच्यामध्ये तो देखील जो काळपट व्हायला लागतो, त्याला देखील बुरशी यायला लागते आणि मग त्याच्यामध्ये कधी-कधी छोटे-छोटे किडे असतात, जे हिरवे असतात. ते जीव काय होतात? तयार होण्यास सुरुवात होते. मग अशी जी फळभाजी आहे, अशी जी भाजी आहे, ती खाल्ल्यामुळे आपल्या काय होतं? शरीराला हे नेहमीच घातक आहे आणि त्याच्यामुळे ते खाणं आपण टाळलं गेलं पाहिजे. त्यामुळे नीट पालेभाज्या किंवा कोणतीही भाजी आपण साफ करत असताना ते नीट बघणं गरजेचं आहे. ही भाजी खराब झाली आहे, तर ती टाकून देणं आणि जर ती तशीच न टाकता जर आपण बनवली, तर साहजिकच ती पूर्ण भाजी आपली खराब होऊन जाते. आता इथे देखील तुम्हाला अजून स्पष्ट रूपात दाखवलं, की हा जो काही ब्रेड आहे किंवा हे काही जे काही फ्लॉवर आहे, ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की अन्न खराब होते. की जे सूक्ष्मजीव जे अन्नपदार्थामध्ये असतात, परंतु ते आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही? मी मगाशीच सांगितलं. कारण ते खूप आहेत जे मायक्रोस्कोपने आपल्याला दिसतात, की जे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपल्याला ते पाहायला मिळतात, की त्याच्यामुळे आपण बघू शकतो. आपल्या उघड्या डोळ्याने ते दिसत नाहीत. परंतु सूक्ष्मजीवात अन्नात वाढू लागले, की ते अन्न खराब होते. मग अशा सूक्ष्मजीवांची वाढ जर झाली, तर काय होतं? अन्न खराब होतं. तर थोडंफार प्रमाणात झालं तर ते आपण अन्न फेकून देतो, की तो तेवढा भाग टाकून देतो. परंतु जर आपण वेळेच लक्ष नाही दिलं, तर काय होईल? पूर्ण भाजीचे काय होते? खराबी होते. मग त्याला ते बुरशी चढते, त्याच्यात सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि मग ते काय होते? त्याला वास यायला लागतो आणि मग अशामुळे ते काय करतो आपण? जी भाजी आहे ती काय पूर्णपणे टाकून द्यायला पाहिजे. जर ती खाल्ली तर परत काय होणार? की आपल्या शरीराला त्याची बाधा होणार आणि ते आपण आपल्या पोटदुखीचा प्रकार बनणार आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होऊ शकतात. इथे मुलांना तुम्हाला दिसत आहे, की कशाप्रकारे बघा इथे सूक्ष्मजीवांची वाढ झालेली आहे, जी आपल्या डोळ्याने दिसत नाही. तुम्हाला दिसले की ते लिहिलंय सूक्ष्मजीव. म्हणजे ते कशाही प्रकारचे असू शकतात. बारीक जे छोटे किडे आहेत, ज्या अळ्या आहेत, ते त्याला दिसले त्या भाजीला ते फंगस लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होत आहे, की आपल्याला ते खाणं हानिकारक आहे. किंवा ते भाजी असो, फळे असो, तुम्ही कोणतीही गोष्ट असा, ती खात असताना नेहमी बघून खाणं गरजेचं आहे, की तुम्ही बोलता-बोलता खाता, टीव्ही बघता-बघता खाता, हे देखील चुकीचं आहे. जर तुम्ही खात असाल, तर ते तुम्ही घास जो खाताय, जो पाणी पिताय, तुम्ही जेवण करताय, तर ते तुम्ही नीट बघायला पाहिजे, की आपण जो खाणारा जो आपली चपाती आहे, आपली भाजी आहे, पोळी आहे, जे काही तुम्ही घरामध्ये जेवण करता, की ते कशा प्रकारचं आहे, याची चव घ्यायला शिका. त्याचा वास येतोय का ते बघा आणि ते व्यवस्थित स्वच्छ आहे का ते बघा आणि नंतरच ते खाण्याला आपण घरात बनवताना सगळं स्वच्छच असतं. कारण आई तेवढं काळजी घेऊन जेवण बनवत असते. बरोबर आहे? तसेच असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. बघा आता इथे काय परिणाम होतो, की जर आपण असे सूक्ष्मजीवांची जे वाढ होते आणि मग आपल्याला वेळेस आपण लक्ष न दिल्यामुळे ते जीवाणू काय होतात, भरभर त्याची वाढ होत राहते आणि ते जर वाढ जाऊन असे पदार्थ जर आपण खाल्ले, की आपल्याला समजून नाही आलं, की अरे इथे आपण काय केलं, की आपण पाहिलंच नाही, आपण लक्ष दिलं नाही, आपल्या लक्षात नाही आलं, आपण काळजी घेतली नाही, तर काय होईल मुलांनो? तिथे काय होईल जर आपण ते तसंच अन्नपदार्थ न बघता खाल्लं, की आपल्या लक्षात नाही आलं. असे अन्न खाल्ल्याने काय होईल? पोटदुखी होतील, उलट्या होतील, जुलाब होतील. मग हा त्रास आपल्या शरीराला सहन करावा लागेल. मग ते सहन न झाल्यामुळे आपण काय करतो? साहजिकच आहे आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावर मग आपल्याला डॉक्टर तपासतात, त्याच्यावर औषध पाणी देतात, गोळ्या घेतात आणि मग ते 4 ते 5 दिवस आपल्याला बरे होण्यास लागतात. मग त्यासाठी आपल्याला जर हे टाळायचं असेल, पोटदुखीचा आजार असेल, जुलाब असेल किंवा जे उलट्याचा त्रास असेल, काय होईल ते टाळण्यासाठी आपल्याला आधी स्वच्छता बघणं गरजेचं आहे, की ते काळजी घेणं गरजेचं आहे, की जे आपण भाज्या बनवत आहोत त्या व्यवस्थित आहेत का? बनवलेलं जे अन्न आहे ते देखील व्यवस्थित टिकलं आहे का? ते खाण्याच्या योग्यतेचं आहे का? त्याच्यामध्ये काही ती भाजी खराब झाली आहे का? तिला वास येत आहे का? हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. जर ते नाही पाहिलं तर अशा आजारांना आपण बळी पडू शकतो आणि अशा आजारामुळे आपण काय होऊ शकतो? आपलं शरीर हे कमकुवत होतं आणि मग त्याच्यामुळे आपण डॉक्टरकडे जाणं हे गरजेचंच होतं. आपण घरात बसून हे आजार नीट नाही होऊ शकत. याच्यासाठी डॉक्टरकडे आपल्याला जाणं भागच आहे. मग अशा अन्नापासून जर आपल्याला सावध राहायचं असेल, तर आपण
सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे, की अन्न कशाप्रकारे झाकून ठेवलं पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बुरशी येता कामा नये, ते अन्न उघड्यावर ठेवता कामा नये. जर अन्न उघड्यावर जरी ठेवलं मुलांनो, जर आपण त्याच्यावर झाकण ठेवलं नाही तर त्याच्यावर माशा येतात, त्याच्यावर मुंग्या येतात, त्याच्यावर झुरळ फिरू शकतात आणि असं देखील अन्न जर आपण खाल्लं तरी आपल्या पोटामध्ये आजार होतात, आपल्याला उलट्या यायला सुरुवात होतात. कारण जे कीटक येऊन बसलेले असतात ते हर एक ठिकाणाहून फिरून आलेले असतात, ते सगळ्या घाणीतून आलेले असतात आणि तेच अन्नावर ते येऊन बसतात आणि ते एवढं जर आपण आपली प्लेटभर असेल तर ते प्लेटभर अन्न खाऊ शकतात का? कारण त्यांचं ते कीटकच केवढे असतात आणि त्यांचं पोटही केवढं असेल. परंतु तरी मी जसं सांगितलं हर एक सूक्ष्मजीवाला देखील अन्नाची गरज असते. मग त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांना जेवढं झेपेल तेवढं ते अन्न खातात, बाकीचे निघून जातात. मग आपण न झाकल्यामुळे काय होतं, आपल्या लक्षात राहत नाही झाकायचं. मग आपण तेच अन्न जर खाल्लं तर आपल्या शरीराला काय होते, त्रास व्हायला लागतो. बघा तुम्हाला इथे दाखवलंय की कशाप्रकारे पोटदुखी होऊ शकते, कशाप्रकारे जुलाबातून जे सेल्स असतात, जे जीवजंतू असतात, जे सूक्ष्मजीव असतात ते कशाप्रकारे होतात. जसं आपण अतिरिक्त जे जेवण आपल्याला पचलं नाही, जे जेवण असं उघड्यावरचं खाल्लं, जे कीटकांचं खाल्लं किंवा जे खराब अन्न खाल्लं त्याच्यामुळे आपल्याला उलट्या देखील होतात. हे ते तुम्हाला चित्राच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की आपण कशाप्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो. बघा आता इथे तुम्हाला काय सांगितलं की इथे बघा तुम्हाला काही फळं दिलेली आहेत, जी सफरचंद आहेत, पेरू आहेत. ती फळं तुम्हाला इथे चांगल्या दर्जाची दिसतायत का? तर अजिबातच नाही. की याच्यामध्ये तुम्हाला तो क्वालिटी कशी आहे, तो दर्जा कसा आहे, की ही जी फळं आहेत ती खराब झाली आहेत, ती सडली आहेत, ती खराब होऊन गेलेली आहेत. त्याचं जे क्वालिटी आहे, त्याचा दर्जा आहे, घसरला आहे. अशी फळं देखील आपण जर खाल्ली तरी आपल्या शरीराला ती हानिकारक आहेत आणि अशी फळं खाल्ल्यामुळे देखील आपल्याला पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, पुन्हा आपल्याला उलटीचा त्रास होऊ शकतो. मग या फळं देखील अशी का खराब होतात? कारण याची जसं आपण शिकलो होतो अन्नधान्यामध्ये देखील की ती व्यवस्थित कोरड्या ठिकाणी न ठेवल्यामुळे, व्यवस्थित सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्यामुळे, ती कोंदटल्यामुळे, की ती एकावर एक भरून ठेवल्यामुळे किंवा ती गोणीत कोंबून ठेवल्यामुळे किंवा ती एखाद्या डब्यामध्ये ते भरून ठेवल्यामुळे, त्या खोक्यात त्याला भरून ठेवल्यामुळे, त्याला हवा न मिळाल्यामुळे मग ती काय होतात, ते आतली आत ती खराब होतात, ती सडतात आणि मग त्याच्यातून काय निघतात मुलांनो, सूक्ष्मजीवांचा त्याच्यात प्रसार होतो आणि मग एका फळाचं खराब झालं तर ते अख्ख्या सर्व फळांना काय होतं, त्या सूक्ष्मजीवाची त्या फळाद्वारे काय होते, लागण तयार होते. मग एका फळाद्वारे हर एक फळ काय होऊन जातं, ते खराब होऊन जातं. मग अशी फळे बाजारामध्ये विकली जात नाही आणि जरी ती विकली तरी आपण ती घेता कामा नये. भले कधी-कधी बघा जी फळं महाग असतात ती कधी-कधी फार कमी स्वस्त भागात मिळतात. मग ते कांदे असो, बटाटे असो, ते मग आपण ते घेता कामा नये. जी मोड आलेली असतात बटाटे ती देखील घेता कामा नये. बरोबर आहे? जी अशी जेव्हा कुचकी फळं असतात, जेव्हा ती काळपट झालेली असतात, ज्याच्यावर डाग-डाग पडलेले असतात, ते फळं कशी झालेली असतात, खराब झालेली असतात. नेहमी ताजी फ्रेश फळं ही खाणं ही खूप उपयोगाची आहे, जी आपल्या शरीराला आवश्यक आहे. ती फळं खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषक अशी तत्वे ही मिळत असतात.